वसुबारस पूजा हा दिवाळीच्या पहिल्या दिवशी साजरा केला जाणारा अत्यंत पवित्र आणि पारंपरिक सण आहे। या दिवशी गायी व वासराची पूजा केली जाते। वसु म्हणजेच गायी आणि बारस म्हणजेच 12वा दिवस। आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशीला हा सण येतो। या दिवशी गायीचे पूजन केले जाते। दिवाळीच्या मोठ्या सणाची सुरुवात याच दिवशी होते। या दिवशी घराघरात श्रद्धा व भक्तीने गायी वासराचे पूजन केले जाते। तर ही वसुबारशीच्या दिवशी केली जाणारी पूजा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करायची, या पूजा विधीचे महत्त्व काय आहे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। आपल्याकडे जर गायी आणि त्याचं पिल्लू म्हणजेच वासरू असेल तर त्याचीच पूजा केली जाते, परंतु जर आपल्याकडे गायी नाहीये तर अशा पद्धतीने त्याची मूर्तीची पूजा आपण करू शकतो। वसुबारशी दिवशीच दिवाळीचा पहिला दिवा असतो। या दिवशीपासूनच दिवे लागणीला सुरुवात होते। तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा पूजेसाठी लागणारं साहित्य एका ठिकाणी करून घ्यायचं, जेणेकरून पूजा करताना मध्येच आपल्याला उठून साहित्य घ्यावं लागणार नाही। त्यामुळे आठवणीने सगळं साहित्य एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि त्यानंतरच पूजेला सुरुवात करायची। ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहे त्या ठिकाणी फरशी स्वच्छ पुसून घ्यायची। त्यानंतर त्या ठिकाणी रांगोळीने स्वस्तिक काढायचं। तर बघा, कोणत्याही पूजेची जी सुरुवात असते ती अशा पद्धतीने शुभचिन्हाची पूजा करूनच केली जाते। त्यामुळे स्वस्तिकवरती हळदी कुंकू टाकायचं आणि पूजेला सुरुवात करायची। पूजा मांडण्यासाठी इथे मी छोटा पाट घेतलेला आहे, त्यावरती लाल वस्त्र अंथरून घेतलेलं आहे। ही पूजा करण्या अगोदरच आपलं संपूर्ण घर हे स्वच्छ करून घ्यायचं, म्हणजे झाडून काढून फरशी पुसून घ्यायची। पूजा मांडल्यानंतर लगेचच आपण झाडून काढायचं नसतं किंवा मग फरशीसुद्धा पुसायची नसते। त्यामुळे पूजा मांडायच्या अगोदरच ही संपूर्ण तयारी आपण करून घ्यायची। तर बघा, पाट मांडून झालाय, लाल वस्त्र टाकून झालंय। आता त्यावरती आपण एक ताट घेणार आहे। अभिषेक घालायच्या अगोदरच आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे, कारण कोणतीही पूजा करण्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा दिव्याची पूजा करायची। पाटावरती सगळ्यात अगोदर थोडेसे अक्षता टाकून घ्यायच्या, त्यावरती हळद कुंकू घालायचं। त्यानंतर त्यावरती दिवा ठेवायचा आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा। दिवा लावण्याच्या अगोदरच दिव्याला आसन देणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। दिवा लावल्यानंतर दिव्याला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं, थोड्याशा अक्षता घालायच्या, फूल व्हायचं आणि दिव्याची सुद्धा पूजा करून घ्यायची। दिव्याची पूजा करून झाल्यानंतर आपल्या घरात जी कोणती गाई वासराची जी मूर्ती आहे, पितळेची असेल किंवा मग अशा पद्धतीची असेल तर त्या मूर्तीची आपण पूजा करणार आहे। तर पूजा करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा या मूर्तीला सुद्धा अभिषेक घालून घ्यायचा। तर मी इथे फक्त पाण्यानेच अभिषेक घालत आहे। अगोदरच मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्यानंतर त्याला अभिषेक घालायचा। पुन्हा एकदा ही मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे। हे जे पाणी आहे ते एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं, कारण अजून आपण गणपतीला आणि श्रीकृष्णांना सुद्धा अभिषेक करणार आहे। मूर्तीला आसन देण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा विड्याची 2 पानं ठेवायची, त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आणि त्यानंतर त्यावरती ही गाई वासराची जी मूर्ती आहे ती ठेवायची। मूर्ती ठेवून झाल्यानंतर गाईला आणि वासराला हळदी कुंकू लावून घ्यायचं। या दिवशी आपल्याकडे जर गाई नसेलच पण जवळपास आवारात कुठेही जर गाई आणि त्याची पिल्लू असेल तर त्याला जाऊन हळदी कुंकू लावून नमस्कार करून यायचा, कारण कामधेनू ही देवी संपत्ती, समृद्धी आणि भरभराटीचे प्रतीक आहे। पूजा कोणतीही असो, परंतु गणपती बाप्पांची जर पूजा केली नसेल तर ती पूजा अपूर्ण असते असं मानलं जातं। त्यामुळे गणपती बाप्पांची पूजा करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीला अशा पद्धतीने अभिषेक घालून घ्यायचा। जर मूर्ती नसेलच तर मग गणपती स्वरूप म्हणून सुपारीचे पूजन केले जाते। मूर्तीला अभिषेक घालून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्यानंतर 2 विड्याची पानं ठेवायची, त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या, हळदी कुंकू व्हायचं आणि मग त्यानंतर गणपती बाप्पांना तिथे विराजमान करायचं। जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर गणपती स्वरूप म्हणून जी सुपारीची पूजा करतो तर ती सुपारी या अक्षतांवरती ठेवायची आणि हळद कुंकू लावून फूल वाहून पूजा करायची। गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावून पूजा करून झाल्यानंतर जास्वंदाचं फूल व्हायचं आणि कापसाचं वस्त्र देखील घालायचं। आता ही गणपती बाप्पांची पूजा करून झाली, त्यानंतर आपण बाळकृष्णांना सुद्धा अभिषेक घालणार आहे। त्यासाठी घरातील आपली बाळकृष्णाची जी मूर्ती असते त्या मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा। अभिषेक करण्यासाठी जे पंचामृत आपण बनवलेलं आहे त्यामध्ये दूध, दही, साखर, मध आणि तूप याचा समावेश केलेला असावा। अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायची। त्यानंतर 2 विड्याची पानं ठेवायची,
त्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या, हळद कुंकू टाकायचं आणि त्यानंतर त्यावरती बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची. फूल व्हायचं आणि त्यानंतर कापसाचं वस्त्र देखील घालायचं. तर अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने वसुबारशीच्या दिवशी गायीची आणि वासराची पूजा केली जाते. या दिवशी गुळाच्या नैवेद्याला फार महत्त्व आहे, त्यामुळे आपण याला गुळाचाच नैवेद्य दाखवायचा आहे. दिवाळीची सुरुवातच ही वसुबारशीच्या दिवशी होते, म्हणूनच दिवाळीचा पहिला दिवा असं वसुबारशीला म्हटलं जातं. वसुबारस म्हणजे काय? तर वसुबारस म्हणजे गायी आणि तिच्या वासराची पूजा करण्याचा दिवस. हिंदू धर्मामध्ये गाय ही माता मानली जाते, तिला गोमाता म्हणतात. या दिवशी गोमातेचे पूजन करून तिच्या वासराचे देखील पूजन केले जाते. त्याला गोडधान्य, गवत नैवेद्य म्हणून दिला जातो. वसुबारस दिवाळीच्या आनंदमय उत्सवाचा हा पहिला टप्पा आहे. तर वसुबारशीच्या पूजेच्या विधीचे महत्त्व काय आहे? तर गायी आणि वासराची पूजा करण्यामागे अत्यंत महत्त्वाचे हे धार्मिक महत्त्व आहे. गायीत 33 कोटी देवता वास करतात असे धर्मशास्त्र सांगते, त्यामुळे गायीला पूजून सर्व देवतांचे पूजन होते. या दिवशी स्त्रिया उपवास करतात. यामागे भावना अशी आहे की आपल्या घरात संपत्ती, संतती आणि आरोग्य टिकून राहावे. गायीच्या पूजेमुळे पापांचा नाश होतो, पुण्याची वृद्धी होते, कुटुंबात सुखसमृद्धी वाढते. वसुबारस कथा आणि धार्मिक दृष्टिकोन. पुराणकथेनुसार कामधेनू नावाची दैवी गाय ही देवतांची माता मानली जाते. ती अमृतातून निर्माण झाली होती. गायीत सर्व देवता वास करतात, म्हणून गायीचे पूजन केले जाते. वसुबारशीच्या दिवशी गोमातेचे स्मरण करून समृद्धी आणि आयुष्यभराचे कल्याण साध्य होते. काही ठिकाणी असे मानले जाते की या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोकुळात गायी वासराची काळजी घेऊन त्यांचे महत्त्व जगाला सांगितले होते. त्यामुळेच गायीचे पूजन करणे हे मानवाचे पहिले कर्तव्य आहे. वसुबारस पूजेचा सांस्कृतिक प्रभाव. वसुबारस ही फक्त धार्मिकच नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही महत्त्वाचा सण आहे. गावोगावी गायी वासरांची मिरवणूक काढली जाते. शेतकरी आपल्या गोठ्यात सजावट करतात. शहरातही लोक गायीचे पूजन करून हा सण साजरा करतात. विविध भागामध्ये पूजा पद्धतीत थोडेफार बदल असले तरी उद्देश एकच, गायीचे महत्त्व मान्य करणे आणि तिच्या पूजनातून कृतज्ञता व्यक्त करणे. वसुबारस हा सण आपल्याला निसर्ग, प्राणी आणि मानव यांच्याशी परस्पर संबंध जपायला शिकवतो. हा सण आपल्या समृद्धीचा, शुद्धतेचा आणि भक्तिभावाचा संदेश देतो. वसुबारशीची पूजा हा दिवाळीचा प्रारंभ मानला जातो. या दिवशी गायी आणि वासराची पूजा करून आपण गोमातेला नमस्कार करतो. तिच्या पूजेतून कुटुंबाच्या सुखसमृद्धीची प्रार्थना करतो. या सणातून आपला निसर्गाशी नाते असलेलं जपतो आणि कृतज्ञतेची शिकवण घेतो. भक्तिभावाने केलेली वसुबारस ही पूजा आयुष्यात आनंद, शांती आणि समृद्धी देते. या सणाचं वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी तूप आणि दुग्धजन्य पदार्थ किंवा तळलेले पदार्थ खाल्ले जात नाहीत. या दिवशीपासून दिवाळीतील संपूर्ण 5ही दिवस घरासमोर मोठी रंगाची रांगोळी काढली जाते. संध्याकाळी तुळशीजवळच तसेच घराच्या दारात पणत्या लावल्या जातात. अंधाराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दीपावली. समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो अशी मान्यता आहे. वसुबारस या शब्दातील वसु म्हणजे धन म्हणजेच द्रव्य, त्यासाठी असलेली बारस म्हणजेच द्वादशी. भारतीय संस्कृतीप्रमाणे गायीला फार महत्त्व आहे. तिला माताही म्हणतात. ती सात्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करावा असे म्हटले जाते. सत्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणाऱ्या, आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणाऱ्या, शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या गोमातेचे या दिवशी पूजन केले जाते. या दिवशी गोमातेचे संरक्षण, संवर्धन होऊन तिला पूज्यभाव्य देऊन तिचे पूजन केले जाते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये वसुबारशीची पूजा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करतात व या सणाचे महत्त्व काय आहे हे सुद्धा मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि माझी ही पूजा मांडणी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर वसुबारशीच्या तुम्हा सर्वांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा.